मूर्ती ती गोजिरी ती सा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताच्या जयंतीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. आणि एक कर्मराठीमध्ये म्हण आहे, मुंडे मुंडे मती भिन्ना. प्रत्येकाच्या मस्तिष्कामध्ये विचार हे वेगवेगळ्या पैलूमधून वावरत असतात आणि म्हणून प्रत्येकाच्या विचाराला जो कोर असते तर ती फार महत्त्वाची असते. या ठिकाणी माझ्या माहितीच तो आज मी एक नवीन शब्द ऐकला आणि त्या शब्दाचं मला नवलच वाटायला लागलं होतं. म्हणलं किती छान शब्द ऐकला मी, आणि ते म्हणजे आमचे सद्भक्त श्रीमान प्राध्यापक वाघमारे सर. व्यवहारामध्ये मनुष्य एकापेक्षा एक उपाध्याय देऊन राष्ट्रपतीला माणसाला संबोधित करत असतो किंवा माणसाच्या कर्तृत्वाला वेगवेगळ्या शब्दांनी अलंकृत करून भारावून टाकत असतो. परंतु ईश्वराच्या बाबतीत जर बोलायचं असलं तर फार शब्द दारिद्र्य कृपणत्व आम्हाला पाहायला मिळतं. इतकंच काय, स्त्री लावायचे सुद्धा आम्हाला लाज वाटते. पण मंत्र्याला जर कधी माननीय जर नाही लावलं ना, लगेच त्याला सस्पेंड करण्यात येत असते. तो मंत्री असताना नाही लावलं, नुसतं डायरेक्ट नाव घेतलं अमके अमके, ते जमत नाही तिथं. सामान्य मंत्र्याला म्हणा, परंतु जो कॅबिनेटचा मंत्री आहे त्याला जर माननीय नाही लावलं तर बिघडलं का. म्हणजे माणसाचा धाक एवढा आहे, पण ईश्वराच्या बाबतीत एवढं दारिद्र्य, भयानक दारिद्र्य. स्त्री लावायची लाज वाटते मोठमोठ्या कुलगुरू लोकांना सुद्धा. त्यांना वाटतं आम्ही काय लय मोठे झालो काय की विद्वान. असाच हा एक प्रकार. स्वामींच्या ज्या लीळा आहेत, ह्या लीळा खरोखरच त्या लीळा आहेत, परंतु त्या लीळा कोण्या शब्दात सांगायच्या तर त्यातला तात्विक, मार्मिक आणि गर्भित हेत काय आहे. स्वामी म्हणतात, स्तंभा एका ते निमित्त करून बोली जेली. निमित्त करून आम्ही त्याला शास्त्र सांगू शकतो. कोणाला सांगतात? कोणाला सांगतात? जे अप्रोक्ष ज्ञानी आहेत, सामान्य ज्ञानी आहेत, आणि इथं निमित्त करून तिकडल्या प्रांतामध्ये कुणालाही ते निरूपण करू शकतात. म्हणजे ही एक शिबिर आहे, छावणी आहे. परमेश्वराच्या छावणीला कुठेच अमर्याद अंगणाची मर्यादा नाही आहे. आणि हे जे विचार आहेत फार महत्त्वाचे आहेत. आमच्याकडे दारिद्र्य, आम्ही तो मथळे काय शब्द वापरतो आम्ही, धोष्टर हो, त्या उसातला जसा चोथा पिळून काढा तसे म्हणजे मथळे. त्या लिळ्याला मथळे म्हणतात. मी असं ऐकले प्राध्यापक लोक चांगले चांगले. ही भाषा आहे बोलण्याची. हे शब्द परवड शिबिर. आणि मग हे शिबिर कोणतं शिबिर आहे म्हणजे समोर व्यक्ती आहे की नाही. समोर व्यक्ती दृष्टपर अदृष्टपर दोन्ही व्यक्ती आहेत. कदाचित दृष्टपर नसतील, अदृष्टपर तर आहेतच. अप्रोक्ष ज्ञानी, सामान्य ज्ञानी नेहमीच त्या ईश्वराच्या अवतारासोबत असतात. इतकंच काय, परंतु इथं निमित्त करून परमेश्वर दुसरीकडे सुद्धा निरूपण करू शकतात. या अवताराला निमित्त करून दुसऱ्या अवतारापासून अवतार घेऊ शकतात. म्हणजे हे एक शिबिर आहे, छावणी आहे. आणि याला अशा प्रकारे छावणीचं रूप देणं, छावणीमध्ये फार महत्त्वाचे निर्णय घेतले जात असतात. दिशा ठरवल्या जात असते की सैन्याची कूचकामी कुठे पाठवायचे, कुणीकून पाठवायचं, कसं करायचं आपल्याला संरक्षण. आणि अशा प्रकारचे महत्त्वाचं त्या छावणीमध्ये सल्ला घेतला जात असतो. स्वामीचं तत्त्वज्ञान हे परब्रह्म या संपूर्ण विश्वाला गवसणी घालणार आहे. आणि म्हणून हे खरोखरच शिबिर, हे शिबिर मला फारच आवडलं. नाही ते मथळ्याच्या पलीकडे मला काहीच माहीत नव्हतं. मी स्वतः कधी मथळे मला आवडत नव्हतं म्हणायला, मी लीळा म्हणायचो. परंतु त्याहीपेक्षा मला हा शब्द छान आवडला, छावणी. छान आहे की शिबिर म्हणे. शिबिर असे हे शब्द परमेश्वराच्या लीळेला, परमेश्वराच्या निरूपणाला, परमेश्वराच्या कुठल्याही पवित्र अशा कार्याला जेव्हा आपण वापरू त्यावेळेस त्या जीवाच्या अंतःकरणातला किती निर्मळ हेतू असतो तो त्यातून स्पष्ट होत असतो. आणि ज्यांचे अनाधिकारी जे खास्ट असतात त्यांच्या तोंडात हे शब्दच येत नाहीत, कारण ते मुळातच दारिद्र्य असतं त्यांना ईश्वराचं. फक्त केवळ वाचायचं म्हणून वाचायचं असतं त्यांना, आणि त्याच्यावरच ते फक्त वक्तृत्व पांडित्य मिरवतात भाषेवरचं. पण त्यांना
निर्बीज ते शास्त्र असतं, म्हणून त्यांच्या तोंडातून असे शब्द येत नाहीत. त्यांना तेच दिसे मथळे येत म्हणतात हे. पण असो, तर हा पहिला मुद्दा मी काय घेतला की मला फार आवडला हा शब्द. ह्याच्यातला हा शब्द नवीनच ऐकायला मिळाला आणि म्हणून मी उदाहरण दिलं की हुंडे हुंडे मतिर्भिन्ना. काहीतरी कोणाकडे असतंच हे. प्रश्न असा पडतो आता आपल्याला जयंतीच्या निमित्तानं, जसं काहीतरी प्रश्न एक एक येत असतात. त्यामधला आता भगवान दादांनी टाकला प्रश्न एक पुन्हा, की जो आमच्या प्राध्यापक सरांना सुद्धा टाकला होता. त्यांचं चिंतन चालू आहे, कदाचित त्यांचं चिंतन आपण आधी ऐकायला पाहिजे. पण असो, वास्तविक पाहायला गेलं तर गीतेमध्ये असं युद्ध करायला सांगितलं, युद्धभूमीवर निरूपण केलं, एवढंच फक्त म्हणता येते. परंतु जे अहिंसावादी आहेत तर त्यांना ही गीता कशी आवडते हा प्रश्न एकदम विरोधाभास वाटतो. कारण गीतेमध्ये जवळजवळ 60 काय पण 80-90% संपूर्ण त्यागमय प्रवृत्ती सांगितलेली, त्यागमय विचार सांगितलेले आहेत. की मनाला संयम करा, आत्म्याला संयम करा, इंद्रियाला संयम करा, राग द्वेष काम क्रोध हे पूर्णपणे नष्ट करा आणि समत्व योग, निष्काम कर्मयोग, बुद्धियोग याचा वापर. संपूर्ण गीतेचा केंद्रीभूत असलेला जो दुसरा अध्याय, ज्यामध्ये सांख्ययोग म्हटले. सांख्य म्हणजे रणभूमी. रणभूमीवर जो निरूपण केलेला योग तो सांख्ययोग. आणि म्हणून त्या रणभूमीवर काय सांगितलं, त्या रणभूमीवर सांगितले की ज्ञानयुक्त संन्यास कर्मयोग. सांख्ययोग म्हणून शब्दाचा अर्थ असा करतात की सांख्ययोग म्हणजे ज्ञानयोग, ज्ञानकर्म संन्यास योग असे अर्थ करतात. का? कारण त्या एकंदरीत अध्यायात काय सांगितलं तो महत्त्वाचा विषय. मग युद्ध करा हा विषय नाही का? आणि हा विषय जर आहे तर मग त्याला असं नाव का नाही दिलं? कुठेतरी 18 योगामध्ये पाहायला गेलं तर पहिला सुरू सांगितलं की अर्जुन विषाद योग, अर्जुनाचं रडणं सांगितलं. नंतर सांख्ययोग सांगितला, ज्ञानयोग, कर्मयोग सांगितला, ज्ञानकर्म संन्यास, कर्मसन्यास, त्याच्यानंतर आत्मसंयम, ज्ञानविज्ञान योग, अक्षर ब्रह्मयोग, राजविद्या राजगुह्य योग, विभूती योग आणि विश्वरूप दर्शन योग, भक्ती योग आणि गुणत्रय विभाग योग, आपलं क्षेत्रज्ञ योग आणि गुणत्रय विभाग योग नाम आणि पुरुषोत्तम योग, दैवासुर संपत विभाग, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. आणि त्यानंतर की उत्तम मध्यम पुरुष म्हणजे सत्वरजतम या रूपानं सांगितलेला तो एक योग आणि शेवटी मोक्ष संन्यास योग. कुठे युद्ध योग सांगितला? गीतेमध्ये युद्ध योग सांगितला कुठे? सरळ सरळ एकही असं म्हणलं नाही तर इथं युद्ध चाललंय म्हणून. आता जसं महाभारतामध्ये अमक्या पर्वात युद्धाला सुरुवात झाली, इथं कुठे आहे तसं? इथं हे नाही सांगितलेलं त्यांनी. पण युद्धभूमीवर घडला एवढाच फक्त प्रसंग आहे. पण युद्धभूमीवर जरी घडला असला तरी अर्जुनाला फक्त एवढ्यासाठीच युद्धाचं त्याला जाणीव करून दिली की अर्जुन म्हणत होता, देवा तुम्ही मला हे अध्यात्म सांगायले आणि इकडे युद्ध कर म्हणायलेत, मी काय करू? जेव्हा त्याने असा प्रश्न केला की तुम्ही इकडे मला सांगायलेत की बाबा यापेक्षा सगळ्यात हे चांगलं आहे, आणि मग तुम्ही कारण इकडे सांगितलं त्याला की एशा ते भेता सांख्य बुद्धियोगे तुम्ही शृणू, मी तुला आता सांख्ययोग सांगितला, आता तुला बुद्धियोग सांगतो. म्हणजे काय? म्हणजे त्यातलं रहस्य सांगतो त्या ज्ञानयोगामधलं. आणि त्या ज्ञानयोग सांगत असताना त्याला सांगितलं, राजा तू क्षत्रिय आहेस, तू असं युद्धाला पाहून पळून जाणं लोक तुझं नाव ठेवतील तुला, आणि म्हणून हे तुला चांगलं नाही. फक्त त्याला जाणीव करून दिली तू क्षत्रिय आहेस, तुझ्या क्षत्रियत्वाला हे अपवाद होईल एवढंच फक्त म्हणले त्यांना. आणि मया हतांस्तम जहिमा व्यथेष्टा युद्धस्व जेताशी रणे सपत्ना. अरे अर्जुना, मी यांना अगोदरच मारून टाकलेलं आहे, निमित्त मात्रम भवसवेसाचे, तू फक्त निमित्त हो. म्हणजे युद्ध करायला सांगायला कोणी युद्ध केलंय? कोणीच युद्ध करायची गरज नाही आहे. युद्ध करून टाकले श्रीकृष्णाने, संपवलं बी, सगळं झालंय, फक्त निमित्त मात्र. आता ते झाड पडणार आहे, तू फक्त नुसतं धक्का दे, अशा प्रकारे त्याच्यात सांगितलेलं आहे. आणि संपूर्ण
जसं आता भगवानाने सांगितलं 16व्या अध्यायात अहिंसा. अहो पूर्ण गीतेच्या एक अध्यायामध्ये सुद्धा प्रत्येक वेळेला त्यांनी तुम्हाला या पूर्णपणे विरमता कशी आणता येईल, वैराग्य कसं निर्माण होईल, आपल्याला या समत्व योग कसा आचरता येईल. कारण समत्व योग जर आचरता आला तर तुम्ही पुढे सरकू शकाल असं स्पष्ट सांगायला. शत्रू असो की मित्र असो, इतकंच काय की हतो वा प्राप्स्यसे स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम. अरे मेलास तर स्वर्गाला जाशील, वाचलास तर सृष्टीचं राज्य भोगशील. तिथंही काही ते म्हणत नाही त्याला. तू तुझं कर्तव्य करत राह निष्काम भावनेनं. मला यश मिळेल असं बी नाही आणि अपयश येईल असं बी नाही. आलं चला हे धर्मयुद्ध आहे, याच्यात मिळलं तर स्वर्ग होईल, नाहीतर काय होईल की मी राजा होईल. दोन्ही गोष्टी त्याच्यापुढे मांडून टाकल्यात. पण देवाने स्वतःची भूमिका निर्मळ ठेवली. काय निर्णय ते तू तुझा घे. मात्र निरूपण मात्र असं केलं की संपूर्ण तत्वज्ञान त्यांनी त्याच्या त्यागमय जीवनावरच आधारित त्याला निरूपण केलेलं आहे. बल्कि ही हिंसा जी आहे, ही हिंसा त्याला तुझं एक कर्तव्य म्हणून, क्षत्रिय म्हणून तू तुझं करत राह. आणि ते पण त्याच्यामध्ये कुठलीही तू ही बुद्धी ठेवू नकोस यश अपयश, म्हणजे मग तू त्याच्यातून मुक्त होशील. कारण निष्काम झाल्याशिवाय त्याच्यातून तू मुक्त होणार नाहीस. कशातून? त्या पापापुण्यातून. आणि म्हणून गीता ही मानवांना आवडली, कारण पापपुण्यच लागत नाही. तिथं सांगितलं तू जे युद्ध करशील ते निष्काम भावनेने कर, म्हणजे तुला त्याचं लागणार नाही काहीच. मुळात मुद्दा म्हणजे हिंसेचं शास्त्र होतं किंवा हिंसा लागते असं काय नाही म्हणलं त्यांनी. उलट ते म्हणले तू निष्काम होऊन कर, म्हणजे तू त्याच्यातून मुक्त होशील. कशातून? त्या सगळ्याच दोषातून. तू तुझं एक कर्तव्य म्हणून कर आणि मला अर्पण म्हणून कर. यत करोशी यदस्नाशी यत जोहोशी ददासी यत तपस्याशी कौंतेय तत्कुरुषो मदर्पणम. तू जे करायलास, तू युद्ध करायलास मला अर्पण म्हणून कर, तू तुझं म्हणून नको करू. म्हणजेच याचा अर्थ असा त्यांनी सांगितलेला आहे की हे युद्ध नसून तू निष्काम कर्म कर. तू तुझे कोणते कर्म? नियतम करू कर्मत्वम कर्म जायो हे कर्म. तुझं जे नियत कर्म आहे, तू क्षत्रिय आहेस, तुझं नियत कर्म आहे ते कर. पण मात्र लक्षात ठेव की त्यामध्ये तू कुठलाही हेतू ठेवू नकोस. कुठला राहिला युद्धाचा प्रसंग, कुठला राहिला हिंसेचा प्रसंग, त्यातलं सगळं मर्मच काढून घेतलं. फटाक्यातली दारू काढून घेतली आणि नुसता फटाका ठेवलाय. आणि आता पेटव, काय पेटवायचं त्यामध्ये? दारूच काढून टाकली सगळी. त्यातला अहंकार काढून टाकला, सगळं रजतम काढून टाकले, सगळंच काढून टाकलं. त्या फटाक्याला काय पेटवणार आहे? म्हणून सांगितलं त्याला की मी अगोदरच मारून टाकलेलं. तर निमित्त आहे नुसतं. काय निमित्त आहे? ती वाद फुरफुर करल, संपलं का? म्हणजे याच्यात हिंसा दोष नाहीच आहे. तर हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की संपूर्ण गीतेमध्ये की पाप कुठे आहे, पाप त्याला लागतच नाही. त्याने स्पष्ट सांगितलं तू त्याच्यातून मुक्त झाला म्हणजे संपलं काम. वारंवार हे प्रत्येक अध्यायामध्ये त्याला सांगितलेलं आहे. आणि म्हणून गीतेमध्ये युद्ध जरी दृष्टपर आपल्याला दिसत असेल, परंतु त्या युद्धातलं जे काही कुकर्म, दुष्कर्म, हिंसेचे कर्म जे आहेत ते परमेश्वराने आधीच त्याला निष्काम करून टाकलेलं आहे. आणि याला या अर्जुनाला सांगितलं तू निष्काम होऊन कर, मला अर्पण म्हणून कर, मी पाहून घेईन. आणि म्हणून तिथे पापाचा प्रश्नच उद्भवत नाही. तर या उलट ईश्वराज्ञा प्रतिपालन केल्याचं, ईश्वराज्ञेचं पालन केल्याचं त्याला गोमटच लागणार आहे, त्याला त्याचं श्रेय मिळणार आहे. आणि म्हणून ते सुद्धा अध्यात्मवाद आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञाचे लक्षणं काय सांगितले. अर्जुन म्हणला होता तुम्ही मला स्थितप्रज्ञ व्हायला सांगा. मग मी स्थितप्रज्ञ कसा होऊ? मग ते सांगितले. हा आदेश दिलेला आहे. आणि पहिल्या सुरू त्याला निरूपण करण्याच्या आधी सांगितलं तू युद्ध कर, असं कर, तसं कर, फक्त सुरुवात होईपर्यंत. आणि नंतर हळूहळू त्यातलं सट रहस्य काढून घेतलं. युद्ध करशील तर पण लक्षात ठेव त्याच्यामधला आधी पहिले तुला हिंसा दोष काढावा लागेल, त्याच्यामधला आजला तुला मीपणा काढावा लागेल, त्याच्यानंतर पुन्हा की जे मी करायलो ते मला यश मिळेल किंवा अपयश मिळेल हे बी काढून टाकलं. यश अपयश एवढ्या गोष्टी त्यातलं चट काढून टाकलं. आता काय राहिलं खाली त्याच्यामध्ये? म्हणजे पोगर करून टाकलं चट त्या हिंसेला. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये जरी अर्जुनाला युद्ध कर म्हटलं, परंतु त्यातला हिंसा दोष पूर्णपणे त्यांनी स्वतःच निसकून काढलेला आहे.
आणि म्हणून मानवापंथीयांच्या तत्वज्ञानात ते पूर्ण तत्वज्ञान बसल्या गेलं. कारण जर स्थितप्रज्ञ जर वाचलं तर शक्यच होत नाही ही गोष्ट. किंवा आत्मसंयम, कशाला म्हटलं आत्मसंयम, असे अनेक अध्याय आहेत. तर या अध्यायामधून जेव्हा आपण पाहतो त्यावेळेस तिथं युद्धाचं नसून केवळ फक्त मनुष्याच्या ठिकाणी जे रजतम भाव आहेत ते बुडातून नष्ट करण्यासाठीच अर्जुनाला निरूपण केलेलं आहे. आणि हे निरूपण करीत असताना त्याला त्या युद्धभूमीवर निरूपण केलंय. एवढंच फक्त निमित्त आहे. कारण निमित्त पाहिजे असते परमेश्वराला काहीतरी. जसं आमचे स्वामी सांगतात आम्ही खांबाला निमित्त करून निरूपण करू शकतो, तसं भगवान श्रीकृष्णांनी रणभूमीचा खांब डोळ्यासमोर ठेवला आणि त्याच्यातून त्यांनी हे त्यागमय तत्वज्ञान निरूपण केलेलं आहे. आणि म्हणून या गीतेमध्ये हिंसा दोष कुठेही घडत नाही. कारण मी आधीच मारून टाकलं, श्रीकृष्णाने मारले, काय लागेल तर श्रीकृष्णाला पहा म्हणले, तू फक्त निमित्त होय म्हणले. त्यामुळं आपल्याला प्रश्नच नाही येत मारण्याचा मरण्याचा कशाचा. तेव्हा गीतेमध्ये हिंसा दोष हा घडू शकत नाही. गीता फक्त ज्याला नाही समजली गीता मात्र त्यांना असंच वाटणार आहे की हिंसा दोष घडतो म्हणून गीतेच्या सुरुवातीला म्हणले गीता सुगीता कर्तव्या किम अन्य शास्त्र विस्तरे. गीता ह्याचंच चांगलं वाचन करा, बाकीचं शास्त्र वाचन करून काय उपयोग, तर तुम्हाला गीता कळाली, नाहीतर गीता कळू शकत नाही. तर बंधूंनो, आज श्री चक्रधर स्वामीच्या निमित्तानं आपण थोडंसं की अवतारावर आलो, कारण हा प्रश्न मध्येच आला. पण स्वामींच्या तत्त्वज्ञानाच्या दिशा, त्यांचे जे एंगल आहेत, दृष्टिकोन आहेत, फार फार सूक्ष्म आहेत आणि ते सखोल आहेत. या माणसाच्या बुद्धीच्या खूप पलीकडचे आहेत. फक्त ते आपल्याला उमटले पाहिजे. ते उमटण्यासाठी जसं एखादा मनुष्य सातत्यानं चिंतन करतो तेव्हा त्याच्यातून त्याचे वेगवेगळे पैलू विकसित होत असतात. त्याप्रमाणे स्वामींचं तत्त्वज्ञान काही वेळेला मूकशास्त्रातून, काही वेळेला निरूपणातून, तर काही वेळेला कृतीतून, तर काही वेळेला आपल्या आचाराविचाराच्या, त्यांच्या उडबसीच्या याच्यातून, म्हणजे अशा अनेक प्रकारातून त्यांनी तत्त्वज्ञानाला वेगवेगळी झाक आणलेली आहे. उदाहरणार्थ जर पाहायचं असेल तर स्वामी डोमेग्राममधून ज्यावेळेस बाहेर पडतात त्यावेळेस काय म्हणतात की बाहेर स्वामी येतात, दिशा अवलोकिती अमंगळा स्थिती या मंगळरूपा होती. काय सांगायले ते, किती सखोल त्यातलं मर्म त्यांनी काढलेलं आहे की ते दिशा अवलोकिती अमंगळा स्थिती अमंगळा असते. कुठं अमंगळ कुठं मंगळ कोणाला दिसायले. परंतु भूत केत राजस तामस या षडरिपुणी सगळे वातावरण भरलेलं आहे. आणि म्हणूनच रेणुकेनं आपल्या परशुरामाला सांगितलं होतं, जिथं कोरी भूमी आहे तिथं मला तू दफन कर. म्हणजे सगळीकडे रजतमाने भरलेलं आहे. मग परमेश्वर अवताराला जर वावर करायचा असेल तर आधी ती भूमी सरी निर्मळ करावी लागते. आणि म्हणून परमेश्वर दृष्टी टाकत होते, अमंगळा स्थिती अमंगळ रूपा होती. आणि मग स्वामी पुढे चालायचे. म्हणजे भूत केत जे त्यांचा स्वैरपणा आहे ते आपोआपच बाजूला होत होता. जालन्याच्या चरित्रामधून सुद्धा हेच सांगितलंय की बाई आपल्याला जायचंय. कुठं जायचंय? विजनाला. का? देवता येणार आहे तर नवमी, खांडे नवमी आहे, त्यांचा खेळण्याचा दिवस आहे. स्वामी कसे मान देतात देवतेला सुद्धा. याचा अर्थ असा नाही आहे की देवतेवर अन्याय करतात, नाही, त्यांचा खेळायचा दिवस आहे. ठीक आहे, आपण जाऊया. इथंच नाही तर त्या जोगेश्वरीला ज्यावेळेस तो एक बकरा आणलं नवसाला, तर त्यावेळेस बाईसा रागावल्या, अरे इथं स्वामी बसलेत म्हणे, इथं काय करतोस तू? बाई ते घेईन म्हणायला, ने खाईन म्हणायला, ने देईन म्हणायला, चल ना आपला घेऊन. आपण निघून गेले. त्यांचं चाललं उदं कशाला आपण त्याच्यात हे करायचं आहे. अशी ही स्वामींची भूमिका. आणि म्हणून त्यांच्या स्वामींच्या ज्या निरूपणाच्या गोष्टी त्याच्यात काय निरूपण होतं, पण नाही, तुम्ही कसे वागाल, की त्याला प्रतिकार करण्यापेक्षा त्याच्यातून आपण बाजूला व्हा. कारण पाण्याचा पूर आला म्हणजे त्याला मी रोखतो, रोखण्यापेक्षा तो पूर चुकवण्याचा प्रयत्न करा, त्याला अडवण्याचा प्रयत्न करू नका. आणि म्हणून या जगामध्ये जे काही चाललेलं आहे, या जगाला बदलवण्यापेक्षा स्वतःला बदला. स्वतःमधून तुम्ही ते तुमचा आदर्श समाजापुढे ठेवा, म्हणजे तोच आचार होईल. तो आचार स्वामींनी निरूपणही केलेला आहे.
पण बऱ्याच ठिकाणी कधी कधी असे ह्या भूमिकेतून त्यांनी निरूपण केलेलं आहे. स्वामींच्या निरूपणांचे विविध अंग आहेत, वेगवेगळ्या लेणीतून वेगवेगळ्या प्रकारातून ते दिसून येतात. फक्त आपली दृष्टी मात्र त्याच्यामध्ये तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे. लीळा फार साधी असते, समजून येत नाही काय आहे कुठं कसं चाललंय काय नाही, परंतु आपली जर दृष्टी चाणक्य असेल तर त्या लीळेमधला जो उद्बोध आहे तो निश्चित आपल्या अंतःकरणात घर करेल. पण केव्हा? श्रद्धावान लभते ज्ञान. तुमच्या अंतःकरणात जर पण आता सरांनी सांगितलंय श्रद्धा पाहिजे. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय. तुमच्या अंतःकरणात त्या परमेश्वराबद्दल श्रद्धा पाहिजे. त्याची भाषा परमेश्वरासाठी आपण कशी वापरायला पाहिजे. आम्हाला इथं स्त्री लावायला दारिद्र्य वाटतं, तर काय त्यांना बोध होणार आहे, काय त्यांना त्याचा असर होणार आहे, त्या तत्वज्ञानाचा काहीच असर होणार नाही तशांना. म्हणून पहिले माणसाला भाषा ही फार महत्त्वाची आहे. आणि म्हणून आमच्या महादाईसा वगैरे पहा काय बोलतात, म्हणले ते जी म्हणे हे तुम्हा काही म्हणून स्फुरले, म्हणे जी आपल्या श्रीचरणाचे नि प्रसादे. काय ती भाषा आहे, आपल्या श्रीचरणाचे नि प्रसादे म्हणले स्फुरले. म्हणजे ही केवढी भाषा लीनतेची आहे. तर अशी ही भाषा जोपर्यंत आपल्यामध्ये येणार नाही, तितकी श्रद्धा आपल्यामध्ये ओतल्या जाणार नाही, तोपर्यंत आपण त्या सर्वज्ञांच्या तत्वज्ञानाला हृदयामध्ये स्पर्श करू शकणार नाही. आणि म्हणून परमेश्वर म्हणतात की माझा आत्मा आहे भक्त. आणि म्हणून सुभाषितकार पण एक म्हणतात की देव नाही जोडला तर मार्ग तरी जोडावा. कारण परमेश्वर कुठं आकळतो? भक्तामध्ये. अहो का कोणताही अवतार घ्या ना, आमच्या श्रीकृष्ण चक्रवर्ती घ्या, ज्या वेळेस अर्जुनाला म्हणले मी निशस्त्रपणे त्याची बाजू घेतो एकटा, मग देवाने आता शब्द पाळायला पाहिजे होता का नाही? ज्यावेळेस भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा घेतली की आज तर अर्जुनाला तरी पाडाल, नाही तर देवाला शस्त्र तरी हातात घ्यायला लावेल. दुर्योधनाला वाटलं हे काय असतं काय खेळ, शस्त्र हातात घ्यायला लावेल, त्याला काय कळालं यातलं रहस्य. पण ते यांना माहिती होतं भीष्माचार्यांना. ते म्हणले मी एकतर देवाला शस्त्र हातात घ्यायला लावेल म्हणजे खोटं करील, नाहीतर एकतरी पांडव आज मी पाडणार. आणि ताबडतोब त्यांनी एकामागे एक 2 असे शस्त्र टाकले. पहिलं टाकल्याबरोबर देवाने काय केलं, पटकन पाहिलं की आता हे चुकत नाही, त्याने एकदम घोडे खाली बसविले. पण तोपर्यंत इतक्या स्पीडनं आला की त्या अर्जुनाच्या इथं लागलं. आणि इथं लागल्याबरोबर अर्जुन रथातून कोसळून खाली पडल्यानंतर त्यानं दुसरं सोडलं, त्याला हातात शस्त्र घ्यायच्या आत. मग मात्र देवाला आता इलाजच नव्हता, पटकन रथाचं मोडकं चाकू चालून धरलं. भीष्म म्हणले नाही मी जिंकलो म्हणे. दुर्योधनाला राग येऊ लागला की हे काय असलं खेळ आहे का काय, घेतलं तर घेतलं, टाकायचं असतं. त्याला काय माहिती आहे मोडकं रथाचं चाक सगळ्या जगाला घेऊन फिरून जाऊ शकतं, हे फक्त भीष्माचार्याला कळत होतं, ते दुर्योधनाला नाही कळत. म्हणजे एवढा मोठा प्रतिज्ञावंत आव्हान करणारा श्रीकृष्ण अवतार, तो सुद्धा भक्तापुढं त्यांनी आपलं न्यूनपणा स्वीकारला. म्हणजे ते शस्त्र घेणार नाही म्हणून शस्त्र घेतलं. आमचे स्वामी सुद्धा ज्यावेळेस भक्त 4 वेळा म्हणतात त्या डोमेग्रामच्या वसूच्या वेळेस, त्यावेळेस म्हणले जाऊ द्या म्हणे, ऐकत नाहीत म्हणे. 2-3 वेळा तर रुसूनच बसले, बोललेच नाही. पण शेवटी ठीक आहे म्हणे, तो तुम्हाला त्रास देईल, मग असं करा. त्यांना पुढे विलास सांगायचं तात्पर्य म्हणजे देव भक्ताचा आहे, आत्मा आहे तो माझा. कोण? भक्त माझा आत्मा आहे. एवढं आत्मत्व आहे परमेश्वराचं या जीवावर. परंतु जीव मात्र तुझे आहे रे तुझ पासे तूच विसरलासी. तुझ्यावर देवाचा खूप मनोधर्म आहे. तुझ्या उद्धारासाठी सृष्टी रचना केली, तुझ्यासाठी वाडोवाडी फिरून, झाडी गोंडवाडी फिरून, एक वस्त्र नेसून तत्वज्ञानाचा भडीमार केला. जशा पारध्यासारख्या जीवांना त्यांना तत्वज्ञान निरूपण करून त्यांना हिंसेपासून परावृत्त केलं. असा हा परमेश्वर अवतार एवढा मोठा उदात्त या जीवासाठी सर्वच काही करायला तयार आहे. पण जीवाची प्रवृत्ती मात्र ऊर्ध्वमुख व्हायला तर पाहिजे, वर तर तोंड करायला पाहिजे. आणि ते न केल्यामुळं आम्ही मागे राहतो. वास्तविक परमेश्वर सदोदित आपल्या पाठीशी उभा आहे. अहो खेळ कशासाठी केलाय? हा खेळ आहे पृथ्वीचा, कशासाठी केलाय? जीवासाठीच केलाय ना. परंतु जीवाला कुठं कळायलंय की माझ्यासाठी सगळं केलेलं आहे, फक्त आपण उभं राहायला पाहिजे. तो उभा ठाकला अशीच पुरे, बस.
तुम्ही फक्त काय करा, उभं राहा, मी पाहून गेली इथपर्यंत. इतकंच काय, पण त्या महादायसा जेव्हा विचारू लागली की ज्ञानावर प्रेम होते का, तर ते म्हणले होते ना म्हणे. होते म्हणल्यावर ते इतके बावळून गेले की आचार्य म्हणतात होतच नाही. तिला काय राहावलं नाही, तिथं जाऊन आचार्यानं म्हणते ऐकलंस का तू, स्वामी म्हणतात ज्ञानावर प्रेम. काय म्हणते म्हणे, तू म्हणतेस का म्हणे, स्वामी स्वामी म्हणतात असं. त्यानं त्या गडबडीने गुंडाळले की तो बी येऊन बसला स्वामीजवळ. जी म्हणे ज्ञानावर प्रेम होतंय, हो म्हणे. मग तुम्ही आम्हाला असं कधी सांगत नाही म्हणजे, तुम्ही आम्हाला कधी विचारत नाही म्हणले. म्हातारी जिज्ञासक, म्हातारी चारची, काय सांगता येते. म्हणजे त्या महादायसाला पुढे सांगितलं, बाई कोणत्याही गोष्टीला अप्रमादी होऊ द्या, बाई उपाय न पविजे ऐसे काही असे, त्याला बी उपाय आहे, परंतु तो उपाय शोधता आला पाहिजे. प्रत्येकाला उपाय आहे. भरवशाने झालेला प्रमादिया, त्याला बी अचानक एखादा प्रेमाचा उपाय घडू शकतो, पण तुम्हाला तेवढं ओलागून आणि तळमळ असायला पाहिजे, तसा योग घडतो त्याला. आणि तो योग घडला की त्याचं प्रायश्चित होते. असं प्रायश्चित होत नाही, प्रेमाच्या उपायाने प्रायश्चित होत असते त्याचं. म्हणजे प्रेमाचा जेव्हा उपाय घडतो प्रमादियाला, त्यावेळेस त्याचं फक्त प्रायश्चित होत असतं. आणि म्हणून ह्या गोष्टी आपल्याला, आणि उपाय न पविजे, उपाय नाही असं नाहीच म्हणे, प्रत्येकाला उपाय आहे म्हणे, परंतु आपल्याला ते शोधता आलं पाहिजे. आणि म्हणून या सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताचं तत्त्वज्ञान, मला असं वाटतं की आमच्या वेळेनं पुढं पुढं चाललेलं दिसतो वेळ. तर या जयंतीच्या निमित्तानं आपण त्यांचा काही ना काहीतरी आदर्श घ्यायलाच पाहिजे. म्हणून आजच्या या शुभदिनी प्रत्येकाने आपण स्वतःलाच एक नियम ठरवून द्यायचा, स्वतःला 5 मिनिट 10 मिनिट मी स्वामीसाठी निश्चितच स्मरणाला देईल, किंवा साधनवंताच्या सेवेत देईल, किंवा कुठेतरी देईल, असा संकल्प जर आपण केला तर निश्चितच आपल्याला लाभ होईल. आणि आपल्या सर्वांना ही आजची श्री चक्रधर जयंती शुभ कल्याणकारी हो, अशी अपेक्षा करतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.